नमस्कार. बिहारचा निकाल लागला आहे आणि NDAची सरकार बनणार आहे. पण ह्याच्यात एक मोठा इशू आता जो निर्माण होईल आणि ज्याच्याने महाराष्ट्राला पण टॅक्स स्ट्रक्चरमध्ये फरक पडणार आहे, तो आहे 62 लाख लोकांचं नाव डिलीशन. असं पहिल्यांदा झालंय की इतकी मोठी तादादमध्ये लोकांची नावं काढली गेली आहेत. 62 लाख लोकांमध्ये महादलित आणि मुसलमान आहेत. शीतला देवी एक अशीच महिला आहे जिला महादलित आहे, जिची 2 मुलं आहेत आणि जिचा नवरा देशी दारू पिऊन मरून गेला. 2 वर्षापूर्वी त्याची डेथ झाली. ती सरकारच्या राशन, सरकारच्या आयुष्मान, सरकारची दिलेली स्कीम्सवरती डिपेंडंट आहे. पण आज शीतला देवीसारख्या अशा बऱ्याच बायका आहेत, महिला आहेत, ज्यांचं नाव वोटर रोलमधनं डिलीट केलं आहे. आता हे पहिल्यांदा होतंय म्हणून हे बघण्यासारखं आहे की काय पुढे जाऊन ही वोटर रोल डिलीशन, अधिकारचं डिलीशन पण होईल का? ह्याच्या पाठी तुम्ही बघितलं असेल की बरेच लोक पळत पळत आली होती आपला वोट द्यायला. का? कारण की त्यांचा अधिकार त्यांना कायम ठेवायचा होता. ते बिहारमध्ये राहत नाही, पण त्यांचा अधिकार त्यांना पाहिजे होता. पण जे बिहारमध्ये राहता आहेत, शीतला देवीसारख्या महिला ज्यांची कमाई फक्त 2 ते 3 हजार रुपया महिन्याची आहे आणि त्यांच्या पाठी 2 मुलं आहेत, किंवा आणखीन पण बरेच अशा महिला आणि पुरुष आहेत जे कामं खेतावर करतात, ज्यांची नावं आता वोटर लिस्टमध्ये नाही आहे आणि त्यांना हे बेनिफिट्स मिळणार आहेत का, ह्याची आता शंका आहे. ह्यांचं फ्युचर काय होतो हे फार महत्त्वाचं आहे. कारण की पुढे जाऊन जर ह्याच्यामुळे टॅक्सेस वाढले तर ते महाराष्ट्रासारख्या स्टेटमधनंच जाणार आहे. आपण 35% टॅक्स भरतो म्हणून आता आपल्यावरती काय जास्ती बर्डन येणार आहे का पुढच्या बजेटमध्ये, हे बघण्यासारखं असणार. शीतला देवीचं काय होतं हे तुम्ही विचार करून सांगा. तुमची मतं आणि कमेंट्स येऊ द्या आणि सांगा की हे कसं होईल ह्याच्या पुढे. धन्यवाद.